येवला येथील मुक्तिभूमी येथे सिद्धार्थ हिरे व पल्लवी पगारे हे दोन्ही कर्मचारी अनेक दिवसापासून मुक्तिभूमी येथे कार्यरत आहे। मात्र कोणत्या प्रकारचा सबब न देता या मुक्तिभूमीवरील दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांनी येवल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर 3 दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। याच आंदोलनाला आज ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांनी पाठिंबा दिला असून शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र पगारे यांनी देखील या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। साहेब ठाकरे शिवसेना गटाच्या माध्यमातून आज आम्ही तमाम येवला व तालुक्यातील सगळे शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत। कारण अतिशय भावनिक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण हा जो हिरे कुटुंब आहे या हिरे कुटुंबावरती सातत्याने या ठिकाणी अन्याय होतोय असं आमच्या निदर्शनात आलं। एकीकडे तुम्ही मुक्तभूमीचा गावागावामध्ये जाऊन प्रचार करायचा, मुक्तभूमीचं संरक्षण त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून होत आहे आणि एकीकडे त्याच माझ्या बौद्ध बांधवांवरती आपल्याच गटाच्या वतीने अत्याचार त्या ठिकाणी केले जात आहे। यांची संबंध पार्श्वभूमी या ठिकाणी मी समजून घेतली आणि ज्या पद्धतीने दडपशाही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा पद्धतीने दडपशाही करण्याचं काम, दम देण्याचं काम या ठिकाणी या हिरे कुटुंबाला चालू आहे। माझा आपल्या माध्यमातून एक सवाल आहे, लोकशाही जिवंत आहे का नाही हे मला या ठिकाणी विचारावंसं वाटतं आहे। प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी या हिरे परिवारावरती दबाव आणण्याचं काम केलं जातं आहे। मंडप ज्यांनी हा मंडप दिला आहे त्या मंडपात आज उपोषणाला बसले, त्या मंडपवाल्याला देखील दम देण्याचं काम या ठिकाणी होतं आहे। तर हे काही बरोबर नाही। आज हे बौद्ध परिवार आणि या तालुक्यामध्ये बौद्ध घटक वाईट याचं वाटतं की 21व्या शतकामध्ये देखील बौद्धांवरती अन्याय या ठिकाणी होतोय हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने या शहरातच नव्हे, तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही या हिरे कुटुंबियांच्या पाठीशी आहोत हे मला आपल्या माध्यमात